भाजी बाजार येथे श्री शंकरानुचर श्री नारायण गुरु महाराजांच्या मठामध्ये पुण्यतिथी महोत्सव साजरा होतोय। पुण्यतिथी निमित्त नारायण गुरु महाराजांच्या मठामध्ये चंडी यागाचं आयोजन करण्यात आलं। बनसोड दाम्पत्याने या यज्ञाचे यजमानपद भूषवले। श्री नारायण गुरु महाराजांनी घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे त्यांचे शिष्य आजही वर्षानुवर्ष येथे कार्यक्रम घेत आहेत। शंकर गुरु महाराजांचा पुण्यतिथी सप्ताह स्वतः महाराज साजरा करत, त्याचप्रमाणे अजूनही शंकर गुरु महाराजांचा व नारायण गुरु महाराजांचा पुण्यतिथी सप्ताह साजरा होतोय। अन्नदानाचा पायंडा महाराजांनी घालून दिला, त्यानुसार प्रत्येकाला इथे महाप्रसादाचा लाभ घेता येतो। अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हटलं जातं। भुकेल्यांना अन्न देण्याचा संदेश संतांनी आपल्या आदर्शातून घालून दिला आहे। मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने अमरावतीकर महाप्रसादाचा लाभ घेतात। यंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात। त्याचप्रमाणे सद्गुरू नारायण गुरु महाराजांचंही वचन आपल्या भक्ताला आहे, योगक्षेमं वहाम्यहम, तुझा चरितार्थ मी चालवीन असं सांगतात की नारायण गुरु महाराज जेव्हा पंढरपूरला वारीला जात तेव्हा वाळवंटामध्ये प्रत्यक्ष विठुराया त्यांच्या भेटीसाठी येत असत। ते स्वतः कधी मंदिरात जात नसत। दरवर्षी पंढरीची वारी तसंच शंकर गुरु महाराजांचा पुण्यतिथी सोहळा आणि नारायण गुरु महाराजांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावाने येथे साजरा होतो आणि त्यांचे भक्त त्यांचे शिष्य वर्षानुवर्षे परंपरेने अतिशय भक्तिभावाने हा सोहळा दरवर्षी साजरा करत आहेत। नारायण गुरु महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव येथे साजरा होतो आहे। आज पूर्णाहुती झाली आहे। महिला, पुरुष, वयोवृद्ध या सोहळ्यामध्ये सहभागी होतात। या ठिकाणी प्रत्यक्ष नारायण गुरु महाराजांनी वास्तव्य केलं आहे। त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये हरिनामाचा गजर होतोय। गुरुदेह नाही, गुरु ग्रंथ नाही, गुरु नाही जादू चमत्कार काही, शिवोहम शिवोहम ध्वनी अंतरात। गुरु हा सर्वव्यापी आहे, अशा या समर्थ सद्गुरूंच्या सेवेमध्ये अंबुलकर कुटुंबीय, सावरकर, रायभोग, बनसोड, पाध्ये, दुर्गे, जोशी हे परिवार पिढ्यानपिढ्या सेवा करत आहेत। शंकरानुचर श्री नारायण गुरु महाराजांच्या चरणी विदर्भ न्यूज परिवाराचे शतशत नमन।